जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच मराठा आंदोलकांनी दिला आहे। उष्माघातामुळे जरांगे पाटलांना फटका बसल्यास राज्यभरात मराठा आंदोलकांचा उद्रेक उफाळून येईल असं देखील त्यांनी म्हटलंय। या आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। अगदी रणरणत्या उन्हामध्ये हे उपोषण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जरांगे पाटील जे आहे तर ते या खाटेवरती बसून आमरण उपोषण करतायत आणि त्यांच्या या उपोषणाला मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठा बांधवांचा प्रतिसाद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मनोज दादांनी ज्या 10 मागण्या दिल्यात त्या 10 मागण्या मंजूर झाल्या पाहिजे आणि आमच्या 6 कोटी मराठ्यांचं दैवत असलेल्या मनोज दादांनी आज इथं जीव पणाला लावलाय। बघा 45 डिग्री तापमानात सुद्धा दादा स्वतः इथं उन्हात बसलेत आणि हजारो बांधव बाजूला बसलेत। या सगळ्याचा जीव पणाला लागलाय। मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे, दादाचं जीव वाचला पाहिजे। सरकारला विनंती आहे की आमच्या नेत्याला जर काही झालं तर एक लक्षात घ्या, आम्ही बोलून दाखवणार नाही, काय होईल हे तुम्हाला कळेल। त्यामुळं आरक्षणाचा लढा आहे, कायदेशीर आहे। ज्या मागण्या तुम्ही आम्हाला मान्य केल्या त्याची अंमलबजावणी करा। हा पुन्हा कोणी लढणार नाही, जरांगे पाटील पुन्हा घडणार नाही। 45 डिग्री तापमान आहे सध्या, तुम्हाला देखील उन्हामध्येच आमच्या बाईट घ्यावं लागत आहे। तर आता थोड्या वेळा पहिले विखे पाटील येऊन गेलेले आहे, त्यांनी काही मागण्या पूर्णही केलेल्या आहे, पण जोपर्यंत पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाटील हलणार नाही आणि पाटीलने हल्ले तर आम्ही पण हटणार नाही। लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि तातडीने सरकारनं मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा या सर्व आंदोलकांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह नितेश महाजन, झी 24 तास, अंतरवाली, सराटी।